विद्यार्थ्यांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील एकूण 3 प्रकरणांचा आपण अभ्यास केला. पहिले प्रकरण आकलन, दुसरे वर्गीकरण, तिसरे समसंबंध या 3 प्रकरणांचा आपण अभ्यास केला आहे. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील प्रकरण 4 क्रम या प्रकरणातील संख्या या उपघटकावर आधारित प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. प्रकरण 4 क्रम यातला जो उपघटक आहे तो आहे संख्या. तर या उपघटकाचा अभ्यास करत असताना त्याचे परत 5 उपघटक पडतात, ते आपण समजून घेणार आहोत. पहिला आहे संख्या, दुसरा आहे आकृती, तिसरा आहे चिन्हे, चौथा आहे चुकीचे पद ओळखणे आणि 5वा आहे वर्णमाला. विद्यार्थ्यांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकावर आधारित प्रश्न याच उपघटकावर आधारलेले असतात. आज आपण संख्या या उपघटकावर आधारित प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. तुम्ही या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये याच्या नोंदी व्यवस्थित ठेवायच्या आहेत. संख्या या उपघटकावरती विचारण्यात येणारे प्रश्न सोडवित असताना आपण साधारणपणे खालील बाबी विचारात घ्यायला पाहिजेत. आता खाली आपल्याला एक चौकोन दिसतोय, त्यामध्ये शीर्षकाचा जो चौकोन आहे तो म्हणजे संख्या. त्याच्या खाली 3 उपचौकोन आहेत. त्यातला पहिला. हे प्रश्न सोडवत असताना अंक, संख्या समूह आणि मालिका यांचा आपण विचार करायचा आहे. म्हणजे हे प्रश्न याच्यावरती आधारित असतील. दुसरी चौकट जी आहे, शेजारील घटकांचा काय संबंध येतो याचा विचार आपण प्रश्न सोडवत असताना करायचा आहे. जेव्हा संख्यामाला असते तेव्हा संख्यामालेमध्ये असलेली डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या यांचा परस्परांशी असणारा संबंध आपण शोधायचा आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येऊ शकेल याचं उत्तर आपल्याला शोधणं सोपं जाईल. तिसरा चौकोन जर आपण बघितलात तर त्याच्यामध्ये आहे बेरीज, वजाबाकी, पाढा, वर्ग आणि घन. म्हणजे हे प्रश्न सोडवत असताना याचा आपण विचार करायला हवा आहे की या संख्यामालेमध्ये पहिली संख्या, दुसरी संख्या यामध्ये असलेला जो संबंध आहे तो बेरजेचा आहे, वजाबाकीचा आहे, किंवा तो एखादा पाढा आहे का. म्हणजे एखादा पाढा समजा 3, 6, 9, 12, पुढची संख्या येणार आहे ती म्हणजे 15, कारण तो 3चा पाढा आहे. तर अशा प्रकारे एखाद्या संख्येचा पाढा आहे का, किंवा एखादी वर्गसंख्या असलेली संख्यामाला आहे का, किंवा घन संख्या असलेली संख्या मालिका आहे का, याचा विचार आपण या ठिकाणी जरूर करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता आपण सराव करणार आहोत. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. मागे आपण सूचना दिली आहे त्याप्रमाणे वर्तुळ हे पूर्ण रंगवायचं आहे. पहिला प्रश्न जो आहे तिथे एक संख्यामाला आहे 12, 16, 22, 30 आणि 40 आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्यायामधील कोणतं उत्तर येऊ शकेल. आता इथे समोर एकूण 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 50, दुसरा पर्याय 48, तिसरा पर्याय 70 आणि चौथा पर्याय आहे 52. मग आपण या मालेमध्ये संख्यामालेत परस्पर संख्यांचा कोणता संबंध आहे याचे निरीक्षण करूयात. 12 आणि 16 याच्यामध्ये आहे 4चा फरक, 16 आणि 22 मध्ये आहे 6चा फरक, 22 आणि 30 या 2 संख्यांमध्ये आहे 8चा फरक, 30 आणि 40 या 2 संख्यांमध्ये आहे 10चा फरक. याचाच अर्थ पुढच्या संख्येमध्ये येणारा जो फरक आहे तो अधिक 2 ने वाढेल, म्हणजे 12चा फरक असेल. म्हणजे 40 ही संख्या जी आहे संख्यामालेमध्ये जिथे थांबली आहे त्याच्या पुढची संख्या शोधायची असेल तर 40 अधिक 12 बरोबर 52. पर्यायामध्ये चौथा पर्याय जो आहे तो 52 हे उत्तर दर्शवतो, म्हणून पर्याय चौथा
हे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न आपण सोडूयात. संख्यामाला बघा 4, 8, 24, 96, प्रश्नचिन्ह आणि 2880 आणि त्याच्यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय 58, दुसरा पर्याय आहे 480, तिसरा पर्याय आहे 384 आणि चौथा पर्याय आहे 960. 4 चा 8 शी काय संबंध आहे, 8 चा 24 शी काय आहे संबंध, हे आपल्याला शोधायचे. तर 4 ची दुप्पट 8 आहे. 4 गुणिले 2 बरोबर 8. त्यानंतर आलेल्या उत्तर जे आहे 8, 8 ची तिप्पट आहे 8 त्रिक 24. त्यानंतर 24 ची चौपट आहे 96. त्यानंतर 96 गुणिले 5 पाचपट आहे 480. त्यामुळे पुढचा पर्याय जो येणार आहे तो या 96 नंतरचा 480 गुणिले 6 बरोबर 2880. आणि जर आपल्याला शोधायचं असेल तर त्याची सातपट जी आहे ते पुढचं उत्तर 2880 आहे. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं उत्तर जे आहे 96 गुणिले 5 बरोबर 480. पर्यायामध्ये 480 चा उल्लेख दुसऱ्या क्रमांकावरती केलेला आहे. त्यामुळे क्रमांक 2 चा पर्याय हा आपल्या उत्तराचा योग्य पर्याय आहे. प्रश्न तिसरा जो आहे तो बघूयात. 451, 550, 280, 910 आणि त्यानंतर येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. पर्याय दिलेला आहे. पहिला 289, दुसरा पर्याय आहे 442, तिसरा पर्याय आहे 224 आणि चौथा पर्याय आहे 785. मग 451 चा 550 या संख्येशी असणारा संबंध, 550 चा 280 शी संबंध काय आहे का हे बघूयात. आता जर बघितलं तर ही संख्या मला चढत्या क्रमाने सुद्धा नाहीये आणि उतरत्या क्रमाने सुद्धा नाहीये. जेव्हा अशा प्रकारे संख्यामाला असते त्या ठिकाणी काही वेगळ्या गमती असतात. त्या गमती पण शोधता येतील आपल्याला. प्रत्येक संख्येचं वैशिष्ट्य आपण इथे जर बघितलं तर 451 या संख्येमधले प्रत्येक अंक जेव्हा आपण सुटे करतो, शतक, दशक आणि एकक स्थानी असणारे जे अंक आहेत ते आपण त्याची बेरीज जेव्हा करतो तेव्हा 4 अधिक 5 अधिक 1 बरोबर 10, 5 अधिक 5 अधिक 0 बरोबर 10, 2 अधिक 8 अधिक 0 बरोबर 10, 9 अधिक 1 अधिक 0 बरोबर 10. म्हणजेच या अंकांची बेरीज 10 येते. त्यामुळे पर्यायामध्ये आपण जेव्हा बघूया तर दुसरा पर्याय जो आहे तो 442 आहे. म्हणजे 4 अधिक 4 अधिक 2 बरोबर 10. त्यामुळे क्रमांक 2 चा पर्याय आहे ते याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा जो आहे ती संख्या मला बघूया. 21, 25, 30, 36, 43 आणि प्रश्नचिन्ह म्हणजे पुढची संख्या शोधायची आहे. पर्याय दिले 4. पहिला पर्याय 39, दुसरा पर्याय 61, तिसरा पर्याय 53, चौथा पर्याय 51. वरील उदाहरणातील संख्यामालेचे निरीक्षण केल्यावर असे ध्यानात येते की लगतच्या दोन संख्यांमधील फरक जो आहे तो क्रमाने वाढतोय. बघा 21 व 25 मधला फरक 4 चा आहे, 25 आणि 30 मधला फरक 5 चा आहे, 30 आणि 36 या दोन संख्यातला फरक 6 चा आहे आणि 36 आणि 43 या दोन संख्यातला फरक 7 चा आहे. अर्थात 43 नंतर पुढच्या संख्येचा फरक 8 चा असणार. म्हणून 43 अधिक 8 बरोबर 51. 51 हे या प्रश्नाचं उत्तर येईल आणि 51 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी असल्याने पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5वा यामध्ये जी संख्यामाला आहे 16, 25, 36, 49 ही संख्यामाला आहे. प्रश्नचिन्ह आहे 49 नंतर. म्हणजे 49 नंतर कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेत आपल्याला. पहिला पर्याय आहे 64, दुसरा आहे 50, तिसरा आहे 68 आणि चौथा आहे 51. या सर्व संख्यांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारे याचं उत्तर काढता येतं. 4 चा वर्ग आहे 16, 5 चा वर्ग आहे 25, 6 चा वर्ग आहे 36 आणि 7 चा वर्ग आहे 49. मग 4, 5, 6, 7 या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. त्यामुळे पुढची संख्या असणार आहे 8. त्यामुळे 8 चा वर्ग 64
हे याचं उत्तर येईल आणि 64 हे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये असलेला जो क्रम आहे त्यातला एक भाग जो आहे, छोटा घटक आपण आज समजून घेतला. संख्यांचा संबंध कसा आहे, अंकमालेमध्ये संख्यामालेमध्ये आपली संख्या शोधत असताना आपण कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या आहेत, कोणत्या विषयावरती आधारित हे प्रश्न असू शकतील हे आपण समजून घ्यायचं आहे. या आणि अशा प्रकारचे आपण प्रश्न सोडवा. आणखी याच्यापेक्षाही वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण अभ्यास करत असाल तो अधिक करा आणि अधिकाधिक प्रश्न तयार करा. आपल्या मित्रांमध्ये ते शेअर करा. त्यामुळे तुमचा अभ्यास अधिक चांगला होईल. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. प्रश्न 5.